सर्वत्र मोठ्या प्रमाणात महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराचा पुण्यात अभिनव पद्धतीने निषेध करीत महिलांनी अन्यायाची प्रतिकात्मक दहीहंडी फोडली। सोमवार पेठेतील रास्तेवाडा चौकात आयोजित काँग्रेसच्या दहीहंडीमध्ये ही हंडी फोडण्यात आली आहे। यावेळी अभिनेत्री श्रुती मराठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मुख्य संयोजक व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन परतानी, नीलम परतानी आदी उपस्थित होते। कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाच्या महिलांनी ही दहीहंडी फोडली। वारजे येथील मोर्या प्रतिष्ठान वाद्य पथकाने ढोल ताशा वादन केले। श्रुती मराठे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचाराबाबत आपण काहीतरी करणे गरजेचे आहे, त्यामुळे दहीहंडी सारख्या उत्सवातून मांडलेल्या या महिलांशी संबंधित विषयाला आपण पाठिंबा द्यायला हवा। ॲडव्होकेट नितीन परतानी म्हणाले, राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, त्यामुळे आज महिलांवरील अन्यायाची प्रतिकात्मक दहीहंडी करण्यात आली। ही हंडी महिलांनीच एकजुटीने फोडली। महिला एकजूट आणि अन्यायाला प्रतिकार करण्यास आम्ही सज्ज आहोत, असा संदेश महिलांनी या निमित्ताने दिला। नमस्कार, मी ॲडव्होकेट नितीन परतानी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष। मी सालाबादप्रमाणे काँग्रेसची दहीहंडी म्हणून दहीहंडीचा उपक्रम साजरा करत आहे। या वर्षीचा विषय आमचा थोडा आम्ही वेगळा घेतला आहे। महाराष्ट्रभर, पुणे शहर असो, महाराष्ट्र असो वा देशात महिलांवर विविध ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहेत, तर त्या अन्याय अत्याचाराचा लढा देण्यासाठी, त्याला प्रतिकार करण्यासाठी आज अन्यायाची प्रतिकात्मक दहीहंडी महिला संघ 5 थर लावून फोडणार आहे आणि त्यानंतर पुरुष संघ 7व्या थरावर दहीहंडी फोडणार आहेत। महिलांनी एकजूट केल्यास या अन्यायाचा प्रतिकार होऊ शकतो, हेच मला यातून सांगायचं आहे। नमस्कार, धन्यवाद।